SB वैद्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली. आज आपण ओव्हरऑल द ओपन टाईम प्रॉपेलर शॉप याच्यावर प्रॅक्टिकल करणार आहोत. तर आता प्रॉपेलर शॉप आपण गाडीपासून वेगळा केलेलाच आहे. आता याला पूर्ण ओव्हरऑल करायचं. रिअल ॲक्सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ज्या साधनाचा वापर करतो त्याला म्हणतात प्रॉपेलर शॉप. याला दुसरं एक नाव सांगितलं होतं मी हेईमध्ये, कार्डन शॉप. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही पार्ट्स आहेत प्रॉपेलर शॉपमध्ये, ते महत्त्वाचे 3 पार्ट्स आहेत. पहिला आहे युनिव्हर्सल जॉईंट, दुसरा स्लिप जॉईंट आणि तिसरा म्हणजे प्रॉपेलर. आता हा युनिव्हर्सल जॉईंटमध्ये जे 5 प्रकार आहेत त्या 5 प्रकारामधला हा एक प्रकार आहे. तर हा कोणता प्रकार आहे? क्रॉस अँड योक टाईप. या क्रॉस अँड योक टाईपचा एक पार्ट जो आहे गिअरबॉक्सच्या फ्लॅन्सशी अटॅच असतो आणि दुसरा जो आहे प्रॉपेलर शॉपशी, म्हणजे गिअरबॉक्सची फ्लॅन्स आणि प्रॉपेलर शॉपचा योक याच्याशी कनेक्ट असतो. गिअरबॉक्सकडून किंवा इंजिनकडून जी काही शक्ती आहे ती डिफरेन्शियलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण याला वापरतो. याला ड्राईव्ह लाईन असं म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते म्हणजे युजे क्रॉस किंवा युनिव्हर्सल जॉईंट, ज्याला हा जो आहे याला आपण योक म्हणतो. हा जो मधातला याला स्पायडर असे म्हणतात आणि या पार्ट्सला सुद्धा योक म्हणतात. आणि हा जो बसतो त्याला, ज्याच्यात बसतो त्याला ट्युनियन म्हणतात. तर हे युजे क्रॉसचा प्रत्येक क्रॉस हा साठी एक वेगळा ट्युनियन दिलेला आहे. म्हणजे 4 असे पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये हा युजे क्रॉस बसवला जातो. त्याच्यानंतर हे जे आहे ग्रीसिंग निप्पल, लुब्रिकेशनसाठी म्हणून ही ग्रीसिंग निप्पल दिलेली असते. याच्या आतमध्ये जे आहे त्या निडल बेरिंग दिलेल्या आहेत. ह्या कशासाठी दिलेल्या आहे? जो मुवमेंट करतो किंवा जो हा प्रॉपेलर शॉप जो फिरतो गोल त्याला व्यवस्थित मूव्ह करण्यासाठी किंवा स्मूथली फिरायसाठी. त्याच्यानंतर हा जो आहे स्लिप जॉईंट, तर हा स्लिप जॉईंट कशासाठी दिलेला आहे? जी प्रॉपेलर शॉपची जी लेंथ आहे किंवा प्रॉपेलर शॉप गिअरबॉक्स, प्रॉपेलर शॉफ्ट आणि डिफरेन्शियल याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी हा स्लिप जॉईंट जो आहे तो दिलेला असतो. म्हणजे जे रोडशी कॉन्टॅक्ट येतो गाडीचा, त्या रोडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर गाडीमध्ये झटके आले तर दोन्ही चाकाची लेवल ही कमी जास्त होते. त्याच्यामुळे लिप स्प्रिंगचे जे पाटे आहेत ते प्रसरण पावतात आणि आकुंचन पावतात, म्हणजे त्याची लेंथ कमी जास्त होते. त्याच प्रमाणात डिफरेन्शियल जो आहे, डिफरेन्शियलची सुद्धा मुवमेंट खालीवर होते. त्यामुळे गाडीची जी लेंथ आहे ती वाढली जाते. ती लेंथ ॲडजस्ट करण्यासाठी हा जो स्लिप जॉईंट आहे, हा स्लिप जॉईंट इथं दिलेला असतो. इथे एक ग्रीस निप्पल दिलेली आहे. फक्त ग्रीस निप्पल यासाठी दिलेली जी आपण ग्रीसिंग करतो आणि व्यवस्थित गाडीला लुब्रिकेशनसाठी म्हणून ग्रीस निप्पल इथं दिलेलं आहे. आणि वर्क स्मूथली व्हावे याच्यासाठी म्हणून इथं ग्रीसिंग केलेलं असते. तर याला म्हणतात स्लिप जॉईंट. आणि हा प्रॉपेलर शॉप युजे क्रॉस किंवा याला स्पायडर म्हणतात. आणि हा जो आहे याला ट्युनियन म्हणतात. ह्याच्यामध्ये हा फिट केलेला असतो. आणि या ट्युनियनमध्ये जे वापरलेली असतात त्याला निडल बेरिंग असं म्हणतात. आणि हा जो ट्युनियन आहे हा बाहेर निघू नये म्हणून याच्यावर जो ब्लॉक दिलेला असतो त्याला सरक्लिप असतो. याच्यामध्ये 24 अंशाचा अँगल होतो. तेव्हाच इथला जो टार्क आहे तो व्यवस्थितरित्या स्मूथली डिफरेन्शियलपर्यंत पोहोचू शकतो. 24 अंशाचा अँगल तयार होतो याच्यात, तेव्हा हा पूर्ण राऊंड देते.
गेले सर्कल जायला अशी गेली. नाही नाही टाकलं नाही. झालं आता इकडून या. हा मॅडम. उचललाच नाही का? मी पण नाही ज्या गोष्टी करू नाही त्याच गोष्टी करा मला. आमच्या सगळ्या